40 वर्ष तरी आपल्याला एकत्र राहायचं आहे असं म्हणलं की मुलं मुली घाबरायची. 8च दिवसात माणूस कळतो. 20 वर्ष झाली तरी कधी कधी कळत नाही. आत्ता मला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे ते त्याला कळलं पाहिजे. आयुष्यभर लिव्हिंगमध्ये राहायचं आहे असं कोणी म्हणत नाही. तर बाबा म्हणले पहिलं कोणी येईल ग, नापास जरा होऊन दाखव. तिचा प्रवास आहे तो मनाकडनं शरीराकडे आणि त्याचा प्रवास आहे तो शरीराकडनं मनाकडे. आणि मी मगाशी तुम्ही म्हणालात, मी आपण आतमध्ये बोलत होतो तेव्हा आपलं चर्चा झाली की पालकांचा पूर्वीचा जो अप्रोच होता तो एकदम तू आहे तसं जमवून घे असा असायचा, आणि आता जो दुसरा अप्रोच झालेला आहे की नाही काही झालं तरी आम्ही आहोत. तर ह्या एकूण या सगळा जो हे आहे तर ह्याच्यात पालकांची म्हणजे लग्न म्हणजे ह्या अपेक्षा ठरवताना मग पालकांनी भूमिका नक्की कशी असायला पाहिजे? मुळात पालकांची भूमिका अशी असायला पाहिजे की आपली मुलं शिकली आहेत, स्वतःच्या पायावरती उभी आहेत आणि मोठी झाली आहेत आता. सो मोठी झाल्यावरच आपण लग्न करणार आहोत, लहान नाही आहेत आपली मुलं. हे पालकांनी स्वतःच्या मनामध्ये स्वतःला ठसवायला पाहिजे. आणि त्यामुळे कुठलाही प्रसंग येऊ दे, मुलं पडतील, काय ओरखाडे पडतील, लागेल, पण हरकत नाही, उभी राहतील ना त्यांची. ती ओव्हर प्रोटेक्टिव्ह सतत पांगुळगाडा आपण असण्याची गरज नाही. तर एखाद्या व्यक्तीला जेव्हा लग्न ठरलेलं आहे किंवा जस्ट थोडंसं प्राथमिक पसंती झालेली आहे आणि मग लग्न पुढे आणखीन ठरवण्यासाठी भेटताना नक्की कोणकोणत्या मुद्द्यावर त्या दोघांनी म्हणजे मुलामुलींनी त्या चर्चा करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्वतःच्या लग्नाच्या संदर्भामध्ये शिक्षण घेण्याची खूप गरज आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे, सगळे पालक म्हणतात आमचं नाही का नीट झालं तुझंही होईल. पाण्यात पडलं की येतं पोहता, नाही येत. एक तर पाण्यात पडल्यावर पोहता येत नाही कोणालाच. जरा हातपाय मारले तर जिवंत राहू कदाचित, पण पोहण्याचा आनंद नाही घेता येणार. ते सगळे शिकावं लागेल. बरोबर, टेक्निक शिकावं लागतं. तसं संसार करायचा असेल तर संसार शिकायला हवा. आता कसं आहे, 2 शब्दांमध्ये खूप फरक आहे, हुशारी आणि शहाणपणा. तर इंटलेक्च्युअल आणि इक्यू हे जे म्हणतो आपण, इमोशनल क्वोशंट, भावनिक शहाणपणा, तर तो ज्यांच्याकडे चांगला आहे तो वाढवता पण येतो. समोरच्याकडनं समजून घेता येतं आपल्याला, त्याला नेमकं काय म्हणायचं ते कळतं. हे निश्चितपणाने त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. हा एक मुद्दा त्याच्यातला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे शिक्षण घेत असताना माझ्या आईवडिलांचं सहजीवन हे माझ्या डोळ्यासमोर नको असायला. म्हणजे ते चांगलं किंवा वाईट दोन्ही असू शकतं. म्हणजे आता अनेक मुलं मुली येतात, ते म्हणतात किती आईवडील भांडतात, हेच करायचं एका लग्नानंतर, मग नकोच लग्न करायला. किंवा बरं त्याच्या उलट पण असतं की माझ्या आईवडिलांचं सहजीवन उत्कृष्ट आहे, माझं कसं, त्यामुळे तसं माझं असलं पाहिजे. आणि माझी आईनी कसं गप्प बसून ऐकलं. आता कसं असतं की माझ्या जनरेशनमधल्या अनेक स्त्रियांनी नोकरी केली आहे. बँका, LIC, इन्कम टॅक्स ऑफिसेस, गव्हर्नमेंट ऑफिसेसचे पण खूप साऱ्या जॉब्स उपलब्ध होते. तर त्या घरातला मुलगा जो असतो तो असं म्हणतो आईने नाही का सगळं करून नोकरी केली, मग माझ्या बायकोला काय प्रॉब्लेम आहे, हा त्याचा दृष्टिकोन असतो. आणि त्याच घरातली मुलगी असते, ती म्हणते हे सगळं करताना आईला किती कसरत करावी लागली, मी नाही हे करणार काही. सो मुलगा आणि मुलीमधला हा फरक आहे. की आता कसं आहे माहिती आहे का की सर्व पुरुष मंडळींना खूप पॅम्पर केलं गेलं आहे. सॉरी टू से, इथे खूप मंडळी दिसत आहेत मला, पण पॅम्पर अशासाठी की तुम्ही बसा एका जागेवर, मी चहा आणून देते. किंवा एखादा पुरुष समजा होट्याशी काही करायला लागला तर ते नकोच वाटतं, लुडबुड वाटते. तर ती व्यक्ती त्याच्या पद्धतीने करणार हे स्वीकारायला हवं. म्हणजे मला आठवतंय की परत अनिल अवचटांचं उदाहरण देते की बाबा घड्या घालायचे कपड्यांच्या, आणि मोठ्या मॅडम म्हणजे आमच्या सुनंदा मॅडम ज्या होत्या त्या फारच व्यवस्थित होत्या. तर त्या म्हणायच्या की तुला मला मदत करायची आहे ना, मग माझ्या पद्धतीप्रमाणे घड्या घाल. तर मला उलटं वाटतं, मला असं वाटतं मदत होतीये ना, मग ती घेऊया ना. आता बरेचदा पुरुषांना बाहेर भाजी आणायला घरातनं पाठवलं जातं आणि ते काही पण घेऊन येतात ना, तर मग त्याच्यावर उपाय आहे ना, लिस्ट द्या, किंवा मेथी 20 रुपयाला 15ला मिळते वगैरे असली चर्चा करू नये. कारण नाही तर मग काम करणारा माणूस कधीच काम करणार नाही. तर हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. तर मग हे
सगळं जे आहे ना घराघरांमध्ये हे त्या त्या पद्धतीने घरामध्ये बोललं गेलं पाहिजे, समजून घेतलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येकाची ना प्रेम व्यक्त करायची भाषा वेगळी असते, ते पण आपल्याला कळली पाहिजे. म्हणजे आम्ही वर्कशॉप घेताना ना मुलींना मी एस्पेशली सांगते, कारण मुली आता दुसऱ्या घरात जाणार आहेत. मी मध्यंतरी एक रील केलं आहे इन्स्टावरती, त्याच्यामध्ये मी हे सांगितलं आहे की प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची भाषा वेगळी असते. म्हणजे माझं माहेर जे आहे पुण्यामध्ये, ते खाऊले पाटणकर माझे वडील, तर त्यांना ना असं खूप शब्दांनी कौतुक करायची सवय होती. म्हणजे खूप कौतुक, फक्त माझं नाही, अनेक माझ्या मैत्रिणी दुकानात जायच्या तर त्यांचं पण ते खूप कौतुक करायचे. पण मी कानिटकरांकडे आल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ही मंडळी काही शब्दांनी कौतुकच करत नाही आहेत. तर सुरुवातीला मला वाटलं असं काय कंजूशी आहे शब्दांची वगैरे, पण असंही म्हणण्यात काही पॉईंट नाही, कारण 5वी पिढी, माझा मुलगा आता लेखक आहे, तो 5वी पिढी लिहिणारी आहे. म्हणजे शब्दांची कंजूशी नाही आहे, पण एक्सप्रेस करता येत नाही. मग माझे आजी सासरे होते त्यावेळेला घरी, तर त्यांच्या पानामध्ये मी गरम पोळी वाढली की ते म्हणायचे याचा अर्थ त्यांना खूप आवडली. किंवा माझ्या सासऱ्यांना मी असं म्हणलं की मला मेकअप करायला खूप आवडतं पण मला काही येत नाही त्यातलं, त्यांनी दुसऱ्या दिवशी मला माया परांजपेचं पुस्तक आणून दिलं. तर काही जण ते कृतीने व्यक्त करतील, काही शब्दांनी करतील, प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. तर नातं आपल्याला उभं करायचं असेल ना, तर आपल्याला प्रत्येकाची परिभाषा समजून घेतली पाहिजे. हे समजून घेणं आहे जे आपण मगाचपासून म्हणतोय. तर प्रत्येकजण कशा पद्धतीने, आणि समजा नसेल कौतुक त्याला करता आलं, सुचलं नाही, तर विचारायचं आपण. माझा नवरा रोज सकाळी चहा करतो, गेली अनेक वर्ष करतो, तो रोज मला विचारतो चहा कसा झालाय. मी म्हटलं तुझ्या पेशन्सची कमाल आहे. तर म्हणजे थोडक्यात की एकमेकांचे स्वभाव किंवा एकमेकांच्या म्हणजे घरातल्यांचेही स्वभाव पण आपण त्या घरातल्या एकूण इंटरॅक्शन कशी आहे हे पण जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक मुद्द्यांवर मतं काय आहेत त्याची हेही जाणून घेणं आवश्यक आहे का? सहजीवनामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा कनेक्टिव्हिटी, म्हणजे नातं आपल्याला जेव्हा आपण उभं करतो कुठलंही, मुळात नवरा बायकोचं नातं आहे ते बाय नेचर आलेलं नाही आहे, जन्मापासून आलेलं नातं नाही आहे. त्यामुळे ते नातं उभं करायला आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात. दुसरं आहे तो कम्युनिकेशन, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा आहे तो तिसरा सी काय बरं, कनेक्टिव्हिटी, कम्युनिकेशन आणि कमिटमेंट. कमिटमेंट खूप महत्त्वाची आहे, कारण मागे आमच्या एका कार्यक्रमामध्ये राजन खान आले होते बोलायला, लेखक जे आहेत ते. तर त्यांचं बोलणं पण असं टोकदार आहे, धारदार बोलतात ते. तर सगळी मुलं मुली होती समोर, 300-400 मुलं मुली होती. तर त्यांना म्हणले की किती जणांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, तर ऑलमोस्ट सगळ्यांनी हातवर केले. तर ते म्हणले मग तिच्याशी किंवा त्याच्याशीच लग्न करा, सोडू नका. आणि एकदा लग्न केलं की परत दुसरी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शोधायची नाही. त्याचं कारण असं आहे की आपण म्हातारे होणार आहोत आणि तेव्हा आपली शिशू काढायला आपलीच बायको येणार आहे, गर्लफ्रेंड येणार नाही. तर ही जी कमिटमेंट आहे, एकनिष्ठता आहे ही. मग तो कार्यक्रम झाल्यावर एक मुलगा आला म्हणला खूप थँक्यू आजच्या कार्यक्रमाबद्दल. म्हटलं काय झालं, तर मला म्हणलं ही एकनिष्ठता आम्हाला कोणी शिकवतच नाही. म्हटलं ते शिकवायला कशाला पाहिजे, हे गृहीत आहे की आपण ज्या माणसाबरोबर राहतोय त्याच्याशी एकनिष्ठ राहणं हे किती आवश्यक आहे आपल्या पूर्ण सामाजिक ह्याच्यामध्ये किंवा लग्न संस्थेमध्ये. तर हे पण घराघरांमध्ये सांगितलं गेलं पाहिजे. कदाचित हा मगाशी जे तुम्ही खाऊच्या संस्कृती म्हणालात त्याचाही हा परिणाम असू शकतो, कारण आज प्रायव्हेटमध्ये कुठेच एकनिष्ठता, म्हणजे कंपनीची सुद्धा एकनिष्ठता नसते की आपल्याला पुढे पुढे जाण्यासाठी सतत स्विच ऑफ करायचं असतं. तर कुठेतरी तीच वृत्ती आपण मग आपल्या व्यक्तिगत जीवनाकडे बघायला लागतो, असंही त्याचाही परिणाम असू शकतो. तर आता आपण मुद्दे कोणत्या चर्चा करायची त्याचं बोलतो आहोत. तर आणि किंवा आता आज तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे जे सगळं राजन खान म्हणाले ते सांगितलं. तर मग म्हणजे कारण लग्नानंतर किंवा एकत्र राहताना लैंगिक जीवन हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर मग एकमेकांच्या या लैंगिक जीवनाबद्दलच्या अपेक्षा किंवा म्हणजे जसं आता आधी रिलेशनशिपसुद्धा खूप असतात मुलांच्या किंवा ब्रेकअप्स झालेले असतात, तर ते सगळं झालेलं रिलेशनशिप्स आणि भावी लैंगिक जीवन
तर याबाबत एकमेकांशी कसं बोलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप महत्त्वाचा मुद्दा हा आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की लग्नाचं वय खूप जास्त पुढे गेलं आहे. बहुतेक सगळी मुलं मुली सध्या ब्लू फिल्म्स किंवा पोर्न फिल्म्स बघतात. त्यांना यातलं शास्त्रीय नॉलेज नाही आहे. फिल्ममध्ये जे दाखवलेलं आहे तेच सत्य आहे असं ते मानून चालतात. खरं तर ती फिल्म आहे पीस बाय पीस जोडून केलेली आहे. स्पष्ट शब्दात सांगायचं तर तो परफॉर्मन्स पाऊण तास टिकला पाहिजे अशा कुठेतरी कल्पना मनामध्ये आहेत. लग्नाचं वय पुढे गेलेलं असल्यामुळे पहिल्या रात्री सगळं घडलंच पाहिजे असंही आता वाटतंय. याच्या सगळ्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मराठीमध्ये इंग्लिशमध्ये खूप चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत. आपल्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे, या विषयावरती बोलण्याचा प्रघात नाही आहे, पण बोललं गेलं पाहिजे. आमच्या कडे अनुरूपमध्ये आम्ही दरवर्षी रंगलग्नाचे लग्नापूर्वी जाणायचे अशा नावाची कार्यशाळा घेतो. दिवसभर असते ती. त्याच्यामध्ये सेक्सॉलॉजिस्ट, गायनाकॉलॉजिस्ट असे डॉक्टर्स पण येतात. जवळपास गेली 20 वर्ष सातत्याने दरवर्षी 2 वेळा आम्ही ती आयोजित करतो. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की ह्या मुलांना हे सेक्सॉलॉजी सांगण्याची काय गरज आहे, त्यांना गुगल त्यांच्यासमोर ओपन आहे. पण ज्या वेळेला ते झालं पहिल्यांदा सत्र, त्यावेळेला मुलं लाजत होती. 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलं चिठ्ठीवरती लिहून पुढे प्रश्न पाठवत होती. पण आत्ता जानेवारीमध्ये ही कार्यशाळा पुण्यात झाली. आता मुलं मुली उभं राहून अत्यंत बेसिक प्रश्न विचारतात. म्हणजे मला ते ऐकताना असं वाटतं हे माहिती नाही आहे मुलांना. तर हो, हे नाही आहे माहिती. तर मग हे माहिती नसेल तर ती माहिती करून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. आणि समजा पालकांना ते संयुक्तिक शब्दामध्ये सांगता नाही आलं तर सेक्सॉलॉजिस्टकडे लग्नापूर्वी घेऊन जाणं, त्यांच्याशी गप्पा करणं, त्यांच्याशी चर्चा करणं, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता मी जसा उल्लेख केला की पहिल्या रात्री सगळं व्हायला पाहिजे. याच्यातनं डिवोर्स रेटचं प्रमाण खूप आहे. कारण जी काही घाई होते त्या घाईला मुली तयार नाही आहेत. आजही मुलीचा प्रवास किती म्हटलं आपण वन नाईट स्टँड वगैरे असं आता नवीन पिढीमध्ये खूप शब्द आहेत, पण तरीसुद्धा तिचा प्रवास आहे तो मनाकडनं शरीराकडे आणि त्याचा प्रवास आहे तो शरीराकडनं मनाकडे. तर या 2 गोष्टींमधला फरक जाणून घेणं हे प्रत्येक मुलाचं आणि मुलीचं कर्तव्य आहे. म्हणजे पहिल्या रात्री तिला भीती वाटू शकते, तिला टेन्शन येऊ शकतं. याच्यामध्ये तुमचं लव्ह मॅरेज असू दे, लिव्ह इनमध्ये तुम्ही राहायला सुरुवात करत असू दे किंवा लग्न असू दे, सगळीकडे भावना सेम आहेत. जरी 8-8 वर्ष तुम्ही कोर्टशिपमध्ये असाल तरीसुद्धा पहिल्या रात्री ती भीती वाटू शकते. आणि मग ही भीती वाटत असेल तेव्हा तिला कम्फर्ट कसं मिळेल, तिला कम्फर्टेबल कसं करता येईल हे करणं खूप गरजेचं आहे. मग त्यावेळेला लांब लांब बसणं, दोघांनी एकमेकांपासनं वेगळ्याच विषयावरती गप्पा मारणं, तिला ती सुखासीन म्हणजे सुखासन म्हणतो ना आपण योगासनामध्ये, तशा पद्धतीचं तिला छान वाटणं ही जबाबदारी नवऱ्याची, मुलाची आहे त्या. आणि हे करणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर माझ्याकडे मी पोस्ट मॅरिटल काउन्सिलिंगमध्ये माझ्याकडे अशा इतक्या केसेस आहेत की हनीमूनला जातात आणि एअरपोर्टवरनं ती घरी परत येते तिच्या आईकडे आणि ती परत जातच नाही. ती म्हणते नाही त्याला काही येत नाही, त्याला काही जमत नाही, किंवा त्याची जी आधीची तयारी आहे काय मेडिकल शॉपमध्ये जाऊन कंडोम घेणं किंवा काय कॉन्ट्रासेप्टिव्ज वापरणं, ह्या सगळ्याची माहिती आणि तयारी ही लग्नाच्या पूर्वी व्हायला पाहिजे. कारण मुळात असं आहे ना, पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या आजे सासऱ्यांची लग्नपत्रिका आमच्याकडे होती. 1912 साली त्यांचं लग्न झालं होतं आणि त्या पत्रिकेमध्ये व्यवस्थित असं लिहिलेलं असायचं की ची राजाराम याचा शरीर संबंध ची चौका सरस्वती हिच्याशी करण्याचे योजिले आहे. इतकं उघड होतं आपल्याकडे. मग तरी आपण आपल्या घरामध्ये का नाही बरं याच्याबद्दल उघडपणाने बोलत? आणि बोलता येत नसेल तर डॉक्टर शशांक सामक, डॉक्टर विठ्ठल प्रभू यांची अतिशय सुंदर पुस्तकं आहेत, अतिशय सुंदर पुस्तकं आहेत. तर ती नक्की मुलांना वाचायला आणून द्यावीत. हे शिक्षण मुलांना दिलं गेलं पाहिजे. पण जे रिलेशनशिप्स असतात आधी झालेल्या त्या जर सांगितल्या तर त्याच्यातनं काही समस्या
निर्माण होतील का आधीच क्लिअर केलेल्या त्याच योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते त्या आधीच सांगितल्या गेल्या पाहिजे, कारण ही गोष्ट लपून राहत नाही. बरोबर आहे. कधी ना कधीतरी ती कळते आणि मग तेव्हा फसवल्याचं समाधान येतं, फसवल्याची एक भावना तयार होते. आणि सुरुवातीला जर सांगितलेलं असेल ना तर ते आपण कसं सांगतो ह्याला पण खूप महत्त्व आहे. म्हणजे मी समजा मुलगा आहे लग्नाचा आणि माझा एक ब्रेकअप झाला आहे आधीचा, आणि मग मी जे ते अत्यंत दुःखी होऊन समोरच्या व्यक्तीला झालं काय ना माझा भयंकर ब्रेकअप आणि मग मला कसं अजूनही आठवण येते वगैरे, तर ती समोरची मुलगी पळून जाईल. ती काही त्या मुलाला हो म्हणेल असं नाही आहे. पण मुळात असं आहे की ब्रेकअप झालेला असेल तर इमोशनली ती व्यक्ती त्या ट्रॉमामधनं बाहेर आली काय स्वतःचं स्वतः ओळखलं पाहिजे. बरेचदा असं असतं ना की दुसरं कोणी समोर आलं ना की तू बाहेर पडशील, म्हणजे लग्न हा त्याच्यावरचा उपाय मानला जातो. एखादी व्यक्ती दारू पित असेल तर लग्न झाल्यावरती याची दारू थांबेल, लग्न झाल्यावर हा शहाणा होईल. हे आपल्याकडे लग्न अशा पद्धतीने घेण्याचा पण खूप पूर्वी प्रघात होता आणि आजही अनेक ठिकाणी ते बोललं जातं. अजूनही आहे, खूप ठिकाणी ते बोललं जातं. मला तर हा अनुभव अनेकदा येतो. म्हणजे अगदी जसं तुम्ही आता व्यसनांचं म्हणालात, व्यसनातून बाहेर पडण्यासाठी लग्न करायला पाहिजे, किंवा म्हणजे जसं आता मी ह्याच्याविषयी आपण बोलतोय तसंच मी ह्या व्यसन किंवा कुठचाही आजार विकार याची माहिती पण व्यंग याची माहिती पण लपवली जाते. विशेषतः मानसिक आजार किंवा एपिलेप्सी सारखे आजार किंवा व्यसन, ही जी माहिती आहे ही माहिती कशी आणि कधी द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते ती वेबसाईटवरती जेव्हा आपण नाव रजिस्टर करतो तिथेच द्यायला पाहिजे. पण इन केस ती देताना अनेक लोकांचं म्हणणं असं की सगळ्यांना कशाला कळायला पाहिजे. हां, मला जी मुलगी भेटेल जो मुलगा भेटेल त्याला मी प्रत्यक्ष सांगेन, पण हे बंधन स्वतःवरती घालून घेतलं पाहिजे की पहिल्याच भेटीत ते सांगितलं गेलं पाहिजे. कारण काय होतं 2-3 भेटी झाल्यानंतर इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि मग त्याचा त्रास जास्त होतो आणि मग चिडचिड होते की आधी का नाही सांगितलं. मग आमच्याकडे असे खूप फोन येतात की त्यांनी 6 महिने बोलतोय आणि मग सांगितलं त्यांनी, तर एक तर 6 महिने बोलू पण नाही, हा पण एक भाग आहे. पण म्हणजे ती माहिती कसं आहे, कारण म्हणजे काय कायला असं होतं, आता मध्यंतरीच आमच्याकडे एक उदाहरण झालं की त्या मुलीनी फक्त मुलाला सांगितलं आणि मुलांनी ते काही घरी सांगितलं नाही, आणि मग अगदी लग्न जवळ आल्यानंतर काय झाल्यानंतर मग ते सांगितलं गेलं आणि त्याच्यावरनं ते परत सगळं घरच्यांना त्याच्या आई वडिलांना कळल्यानंतर मग परत ते झालं. मग माझ्याकडे ते घेऊन आले होते, मी पण माहिती दिली त्या आजाराची पण मग त्याच्यातून ते शेवटी नाही झालं. पण लग्न होण्याआधीच ते झालं हे चांगली गोष्ट आहे, परंतु तरी सुद्धा म्हणजे आता एक उदाहरण सांगते. म्हणजे हे मानसिक आजाराशी संबंध नाही आहे त्याचा, परंतु एक लग्न असं झालं की त्या मुलाच्या हातनं एक्सप्रेस हायवेवरती एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्ये ती व्यक्ती समोरच्या गाडीतली होती ती व्यक्ती गेली. वास्तविक पता याचा हे नव्हता, दोष नव्हता, पण त्याने त्या व्यक्तीला थांबवून हॉस्पिटलाइज केलं, पण नंतर ती व्यक्ती गेली. त्यामुळे त्याच्या बायकोनी ह्याच्यावरती केस लावली आणि ती खूप जास्त 50 लाखाची वगैरे अशी काहीतरी लावली. आता ही माहिती त्यांनी लग्न ठरवताना दिली नाही. हां, आणि नंतर ते तिला कळलं. पण ती मुलगी जेव्हा माझ्याकडे आली होती तेव्हा ती म्हणली ही माणसं इतकी चांगली आहेत म्हणली घरातली सगळी की त्यांना खरंच ते सुचलं नसेल याच्यावर मी विश्वास ठेवू शकते. तर तडकाफडकी निर्णय घेण्यापेक्षा नेमकी माणसं ही कशी आहेत बाबा, मुद्दामून केलंय का नाही राहिलं ते सांगायचं, हा पण एक थोडा विचार. पण खरं तर पहिल्या भेटीचे सांगितलं गेलं पाहिजे. एक काही वर्षापूर्वी आम्ही इथेच कार्यक्रम केला होता, शिवधनुष्य पेललेली लग्न, म्हणजे ह्याच तर त्याच्यामध्ये ज्यांच्या एपिलेप्सी, एका जोडीदाराला एपिलेप्सी आहे किंवा स्किझोफ्रेनिया सारखा आजार आहे आणि त्यांना त्यांच्याशी व्यवस्थित कल्पना देऊन माहिती सांगून त्यांनी लग्न केलेली आहेत आणि ती आता 10-12 वर्ष 15 वर्ष टिकलेली आहेत. अशा सगळ्या म्हणजे दाम्पत्याची मी मुलाखत घेतली होती आणि खरंच म्हणजे अतिशय पूर्ण माहिती देऊन जर लग्न केलं तर, आधीच व्यवस्थित माहिती देऊन जर लग्न केलं तर नक्कीच ती टिकू शकतात. कारण शेवटी लग्न हे आपण म्हणतो विश्वासावर, म्हणजे प्रेम तर पाहिजेच पण विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास हे आवश्यक असतो.
तर आता अरेंज मॅरेजचं जेव्हा म्हणजे ती प्रोसेस चालू असते तेव्हा स्थळं शोधताना अनेक म्हणजे बऱ्याचदा नकारांना सामोरं जावं लागतं. म्हणजे एकतर मुलाकडून मुलीला नकार येतात किंवा मुलीकडून मुलाला नकार येतात आणि मग ही प्रोसेस काही वेळेला वर्ष 2 वर्षसुद्धा चालू शकते किंवा आणखीनही काही वर्ष चालू शकते. तर या नकारांना कसं पचवायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आत्ताच नाव नोंदवलंय आणि समोर एक स्थळ आलं आणि ते चांगलं वाटतंय तर लगेच कुठे हो म्हणायचं, ही भूमिकेतनं बाहेर पडलं पाहिजे. अनुरूपमध्ये अशी खूप लग्न जमतात, इथे लग्न जमते ना आमचं काय पण अशी खूप चांगली चांगली स्थळं समोर आली तर आत्ताच नाव रजिस्टर केलं आहे, इतक्यात नाही मी हो म्हणणार. हां, तर याच्यातनं आधी पहिलं बाहेर पडलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, अपेक्षा पहिल्या सेट केल्या पाहिजेत आणि मग स्थळं शोधली पाहिजेत. बरेचदा काय होतं की 6 महिने झाले की एक अपेक्षा गळत जाते. हां, मग आधी समजा असं म्हणलेलं असेल की शक्यतो मला पुण्यातच राहायचं आहे, मग ते पुण्यात हवं तसं मिळाली मग आता चालेल मुंबई किंवा उळपायचे वर्षा. मुंबईतल्या मुलींना मुंबईतच राहायचं असतं, डोंबिवली नको असतं. हा पण एक भाग त्याच्यात आहे. डोंबिवलीला बहुतेक मुंबईत मानतच नाहीत. मला नेमकं माहीत नाही कारण मी कोर पुण्याची आहे. पुण्यातही तसं आहे, सदाशिवपेठ कोथरूड हा भाग आहेच आता. परंतु त्या तुमच्या अपेक्षा इथे वास्तवाला धरून त्या सेट केल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या मुलीला जर मी विचारलं की कोथरूडमधलाच का पाहिजे तुला मुलगा, तर ती म्हणते सगळं माझं इथे सेट झालं आहे, माझी पार्लरवाली, माझा टेलर हे सगळे कोथरूडमध्ये आहे, तर मी सदाशिवपेठेतनं कुठे इकडे येऊ. तर पुणं कितीही मोठं झालं असलं तरी सदाशिवपेठेतनं कोथरूडला यायला 20 मिनटं लागतात. एवढी पण आपण स्पेअर नाही करू शकत. ते बदल ना, आणि मग तुझे पार्लर सदाशिवपेठेत पण आहे. तर हा जो माइंडसेट आहे ना, हा माइंडसेट बदलायची कोणाची तयारीच नाही आहे सध्या. कारण इतके स्वतःभोवती कम्फर्ट झोन तयार करून ठेवलेत की तो भेदून आपल्याला बाहेर जायचं आहे हे काही नाही. मग जायचं तर मग एकदम US लाच जायचं, असा एक त्याच्यामध्ये हे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जसा मला नकार येतोय तसा मी देणार आहे किंवा दिलेत आजपर्यंत, त्यामुळे हो येऊ शकतो नकार. आता हा नकार मला नाही आहे, त्याच्या डोक्यातली जी प्रतिमा आहे पत्नीची, त्या प्रतिमेमध्ये मी बसत नाही, त्या प्रतिमेला दिलेला नकार आहे, तो मला दिलेला नकार नाही आहे. आता कसं असतं की व्यक्तीला नकार नाही आहे. काय झालंय? प्रश्न आहे हां, ज्या वेळेला तो आपण मानतो असं की व्यक्तीला दिलेला नकार आहे, त्यावेळेला तो मुलगा किंवा मुलगी मनात काय म्हणते, बघितलंय का स्वतःला आरशात, मला नकार देतोय. आता इथे मला जेवढं कॅपिटल लेटरमध्ये जाईल ना तितकं डिप्रेशन जास्त. बरोबर. कारण मगाशी म्हटलं तसं स्वतःची प्रतिमा इतकी मोठी करून ठेवली आहे आणि आपल्याकडे ना काही काही वाक्प्रचार आहेत ना ते फार मजेशीर आहेत. त्यांनी ते मुलाची किंवा मुलीची ना मानसिकता लहानपणापासून बनवलेली असते. म्हणजे माझी एक बहीण आहे, ती दिसायला खूप सुंदर आहे, मोठी आहे माझ्यापेक्षा. ती लहानपणी सेम नूतनसारखी वगैरे दिसायची, अतिशय सुंदर. तर तिला घरातले सगळे म्हणायचे, मामीला माझ्या, की तुम्हाला काही काळजी नाही, हिला काय वाटेवरचं चोर पण उचलून नेईल. तर हे घराघरात बोललं जातं. आता वाटेवरच्या चोरांनी का न्यायचंय, म्हणजे हा कोणीच नाही विचार केला आहे. मागपासून पुढच्या पिढीपर्यंत चालू राहिलेलं आहे. तर त्यांनी काय पण झालं की तिची प्रतिमा स्वतःबद्दल खूप वरती गेली. आणि मग परिस्थिती कशी आली की माझा मामा RSSचा कार्यकर्ता होता, तो इमर्जन्सीमध्ये आत गेला. मग तिने असं ठरवलं की तो आल्याशिवाय मी लग्न नाही करणार. 18 महिने तो तुरुंगात होता. इन द मेन टाईम तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, ती थोडी स्थूल झाली, मग लग्न जमेना. म्हणजे ही सगळी जी परिस्थिती पुढे आली की नाही, ही आपल्या हातात नाही आहे. तर त्याच्यासाठी म्हणून ही जी प्रतिमा तयार केली गेली होती, या प्रतिमेतनं आपल्या स्वतःला आधी खरंच मी आता तशी आहे का, हा विचार प्रत्येकाने आरशात रोज पाहिलंच पाहिजे. त्यासाठी बरोबर. म्हणजे तो नकार जो असतो तो आपल्या व्यक्तिमत्व, म्हणजे आपल्याला व्यक्ती म्हणून नकार असतो, तो त्याच्या मनातली प्रतिमा सगळ्या चौकटीत आपण बसत नसतो आणि काहीही आवडू शकत नाही असं होऊ शकतं. बरोबर आहे. कोणालाही जसं आपल्याला काही नावडू शकतं तसं दुसऱ्यालाही नावडू शकतं. काही म्हणजे तो आजागळासारखा आला होता, हा टी-शर्ट माझ्या बरोबर हा माणूस राहिला तर मी कचरापेटीत टाकीन,
इथपासनं वाटते ते मुली बोलतात आणि मुलं पण बोलतात. म्हणजे समजते काय स्वतःला. इकडे एक ते सावळी आणि डार्क चॉकलेटी रंगाचा वन पीस घातलाय, तो शोभतोय का तिला. बघ हे सगळं बदलणार आहे ना, हे डोक्यातच येत नाही. तसंच मी आता आपण एकूण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करावी किंवा हा सगळा हे करतो तेव्हा मला एक आठवलं की म्हणजे आमचं लग्न ठरवताना म्हणजे ठरवायच्या आधी जवळजवळ एक तास 1.5 तास आम्ही मेच्या मावशीकडे, बायकोच्या मावशीकडे मी गेलो होतो. तुमचं अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आहे. अरे वा. तर तेव्हा 1.5 तास आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करत होतो आणि त्या खोलीचं दार लावलेलं होतं. आणि मग चर्चा झाल्यावर तिने एकदम दार उघडलं तर तिचे भाऊ बहीण तिथे दाराला कान लावून बसलेले होते की एवढा वेळ हे काय बोलतायत म्हणून. आज त्याला 25 वर्ष झालेली आहेत. माझं लव्ह मॅरेज आहे. बर. पण तेव्हाचं लव्ह मॅरेज वेगळंच होतं ना. म्हणजे आम्ही असं रोज फिरायला जातो वगैरे असलं काही परवानगीच नव्हती. वाईट वाटतं अजूनही मला त्याचं. पण माझ्या नवऱ्याने मला असं विचारलं होतं की माझ्याकडनं तुला काय पाहिजे, 2 गोष्टी सांग. तर मी म्हटलं मला 2 नको, मला एकच गोष्ट हवी आहे. तो म्हटला काय पाहिजे? म्हटलं रोजच्या तुझ्या 24 तासातला अर्धा तास पाहिजे. अरे. तो म्हटला का पाहिजे? म्हटलं मला बोलायला खूप आवडतं. तर रोजचा तुझा दिवस कसा जातो ते आपण बोलूया, मला ते कळेल. माझा दिवस कसा जातो ते तुला कळेल. याच्यातनं आपण एकमेकांना समजून घेणं हे जास्त सोपं होत जाईल. तर तो खूप अबोल होता. आधी पहिल्यांदा मला म्हटला बस एवढ्याच अपेक्षा, तुला काय दागिने पैसे मंगलई वगैरे. म्हटलं आपण शिकलोय ते मिळवू ना आपण, ते काय मिळतीलच. म्हणजे आपल्याला पण करू, कष्ट केले की पैसा मिळतो. पण तो म्हटला एवढंच पाहिजे. म्हटलं प्लीजच जरा विचार कर, कारण इतकं अवघड वयात हवंय म्हटलं मला हे. असं नाही की 2-4 वर्षात तू विसरशील. तर गंमत अशी झाली, एक 7-8 वर्षांनी तो विसरला. म्हणजे गृहीत धरलं ना त्यांनी मला. तर मग ते काही जमे ना रोजचा अर्धा तास वगैरे. मग मी त्याला पत्र लिहिलं होतं. तेव्हा काय मोबाईल नव्हते, चांगलं होतं ते, पेशन्स टिकत होता तेवढा. मी पत्र लिहिलं त्याला आणि पत्रात लिहिलं स्टील आय एम स्टेइंग इन युअर हाऊस. आणि ते त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवलं. तर मग हुशार आहेच ना, म्हणजे तो अजूनही हुशारच आहे तो. तर त्यांनी ते बघितलं, वाचलं आणि त्याचा लगेच फोन आला, मी लवकर येतोय, आपण फिरायला. तर नातं उभं करायला ना ह्या युक्त्या पण खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे उगीच तावातावाने बोलण्यात काहीच मजा नसते. एकाने आवाज चढवायचा मग दुसऱ्याने चढवायचा आणि दोघांनी ब्लड प्रेशर वाढवून घ्यायची स्वतःची. आता तुम्ही प्रेमविवाहाबद्दलच बोललात तर त्याच्यावरच पुढचा प्रश्न आपण घेऊया की प्रेमविवाह करायच्या आधी दोघं एकमेकांचे प्रियकर आणि प्रेयसी असतात, ती भूमिका असते त्यांची. तेव्हा अगदी एकमेकांसाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. तर मग विवाह झाल्यानंतर किंवा लग्न झाल्यानंतर भूमिका बदलत असतात. तुम्ही पती पत्नीच्या भूमिकेत जात असता. तर मग त्या बदलणाऱ्या भूमिकांची त्यांनी कशी तयारी करायला पाहिजे किंवा मग येणाऱ्या अडचणी किंवा पालकांचा अप्रत्यक्ष दबाव येतो किंवा मध्येच एक उदाहरण झालं होतं की त्यांचं लग्न ठरलं, आईवडिलांनी संमती दिलं, सगळं झालं, लग्न ठरलं आणि आता काही दिवस उरले तेव्हा मग त्या मुलाच्या वडिलांनी काहीतरी त्यांची नाही आपल्या लग्नात असं पण व्हायला पाहिजे अशी अपेक्षा सांगितली आणि मग त्या मुलांनी त्या मुलीला सांगितलं आणि मग ते ऐकल्यानंतर त्या मुलीने ते लग्न मोडून टाकलं. म्हणजे असंही घडलेलं आहे की प्रत्यक्ष लग्न करताना मग समस्या येतात. तर मग ह्या सगळ्याचा सामना त्या दोघांनी किंवा त्यासाठी तयारी कशी करायला पाहिजे, कसा दृष्टिकोन असायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की लग्नाचा खर्च हा मुलीच्या वडिलांनी केला पाहिजे. या ट्रॅडिशनमधनं सगळ्यांनी बाहेर येण्याची गरज आहे. मुलगा मुलगी दोघंही आहेत, लग्न दोघांचं आहे आणि याच्या पुढे जाऊन म्हणजे निम्मा खर्च असं बऱ्याच घरांमध्ये आता करतात, पण ते वडीलच करतात. आम्ही मुलामुलींना असं सांगतो की तुम्ही खूप पैसे मिळवता तर तुम्हीच दोघंजण आपापल्या लग्नाचा खर्च करा. म्हणजे मग काय होतं माहिती आहे का, तो लग्नाचा खर्च आटोक्यात राहतो. दुसऱ्याचा खर्च आहे, मग दुसरे वडील दुसरेच असतात जरी आपले वडील असले तरी. त्यामुळे ते त्यांचे एक म्हणल्यावर खूप खर्च होतो. म्हणजे जर पहिला प्रश्न होता आपला वेडिंग आणि मॅरेजमधला
स्वतःच्या खिशाला जेव्हा चाट बसते ना तेव्हा त्यावेळेला माणसं जास्त शहाणी होतात. त्यामुळे मुलामुलींनी जर खर्च केला तर ते 8-8 दिवस चालणारं लग्न होणार नाही असं मला नक्की वाटतं. एक त्याच्यासाठी सांगते छोटंसं उदाहरण. मी प्रत्येक पालकांच्या कार्यक्रमात हे सांगते की मुलामुलींकडनं पैसे घ्या. आता ती पण पद्धत बंद झाली. म्हणजे एक काळ असा होता की मुलगा कधी एकदा नोकरीला लागतोय आणि तो घरात पैसे द्यायला सुरुवात करतोय, कंपल्सरी होतं ते. आता काय होतं, आता आईवडीलच म्हणतात की नाही तुझ्याजवळ तुझे पैसे ठेव, आम्हाला काही ते लागणार नाही आहेत. मग मुलं काय करतात, लग्न झाल्यावर हनीमूनला परदेशी जातात. त्याचं कारणच ते ना, भरपूर पैसे असतात. तर एक बाबा आले होते ऑफिसमध्ये आणि मी त्यांना म्हटलं की मुलांकडनं पैसे घ्या वगैरे. नाही हो म्हणले, माझा मुलगा खूप चांगला आहे, मागितलं की तो लगेच देईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं ओके, एक आपण प्रयोग करूया. म्हटलं तुम्ही घरी गेलात की त्याला सांगा की आपल्या बेडरूममध्ये AC आहे, पण आता आपण हॉलमध्ये पण बसूया आणि तो तू बसव, तुझ्या पगारातनं खर्च कर आणि चांगला 2-2.5 टनी वगैरे असा घे, म्हणजे मग आपल्याला हॉलमध्ये पण चांगलं वाटेल बसायला. तुम्ही हरणार असं ते मला म्हणले. म्हटलं मला आनंद होईल मी हरले तर. 2 दिवसांनी त्यांचा फोन आला, सॉरी. म्हटलं काय झालं, तुम्हाला जेवण देतो म्हणले. म्हटलं काय झालं तर म्हणजे माझ्या मुलाला मी म्हटल्यावर तो म्हटला एवढं कुठे गरम होतं, काय बाबा तुमची सस्टेनिंग कपॅसिटी कमी झाली. हा एक अगदी छोटंसं उदाहरण म्हणून आहे, पण खरोखरी घरातल्या जबाबदाऱ्या ह्या सर्व आर्थिक सकट मुलामुलींकडे सोपवल्या पाहिजेत. म्हणजे मग लग्नाचा खर्च मुलामुलींवरती टाकला ना की मग तो आटोक्यात येईल असं मला वाटतं. कारण मग किती खर्च करो याला काही लिमिटच नाही आहे सध्या तर. पण मग ते जेव्हा प्रेमविवाह असतो तेव्हा त्यांनी आपल्याबद्दल. सॉरी, तुमचा प्रश्न हे होता. मुळात ना हे आधी खूप बोललं गेलं पाहिजे लग्नाच्या आधी, की आपल्याला नेमकं लग्न कसं व्हायला हवं आहे, त्याचा खर्च कोण करेल लिहून काढायचं. पूर्वी ना बैठक नावाची एक पद्धत होती की लग्नाच्या आधी एक बैठक घेतली जायची, दोन्हीकडले सिनियर माणसं असायची, लिखापडी व्हायची. आता ते काही कोणी करत नाही, पण ते ॲक्च्युली तसं लिहिलं गेलं पाहिजे की आपण नेमकं कसं क्लॅरिटी येते लिहिल्यानंतर. मग आपण काय सनईवाले बोलवायचे का, बँडवाले बोलवायचे का, मग कार्यालय कुठलं घ्यायचं, किती माणसं असतील. नंतर जे चेंजेस होत जातात ना त्यांनी टेन्शन येत जातं आणि मग मतभेद होतात. आता आजची पिढी जेव्हा म्हणजे लग्न करायचंय का किंवा असं विचारलं की अजूनही आम्हाला नाही करायचंय किंवा अजून वेळ आहे असं जेव्हा म्हणते, तेव्हा मग ती अजून शेअरिंगला तयार नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो का? आपण अगदी पहिला प्रश्न जो विचारला होता मॅरेजच्या संदर्भातला, त्याचंच हे उपप्रश्न आहे की लग्नाची तयारी अशी केलेली नाही आहे. वेडिंगची तयारी केली पण लग्नाची तयारी केलेली नाही आहे. म्हणजे कसं आहे की कुठल्याही मुलाला जर विचारलं ना की लग्न झाल्यावर काय बदलणार आहे, तर तो म्हणतो जबाबदारी वाढणार. मग काय वाढणार, तर फायनान्शियल जबाबदारी. याच्या पलीकडे त्याला सांगता येत नाही. तर मुळात जबाबदारी अशी आहे, मुलाची काय किंवा मुलीची काय, की दोघांनी आपापल्या आईवडिलांना एका सर्टन सर्कलवरती ठेवण्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बाबतीत आईवडील बोलायला लागले तर मुलाचे आईवडील बोलले तरी तिला आवडत नाही, तिची आई बोलली तर त्याला आवडत नाही. सो त्यांची एक टीम आहे, त्यांचं एक युनिट आहे. तर जे काही ठरवायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. ह्यातलं आपण कुठलं आईला बाबांना सांगायचं आहे, कुठलं नाही सांगायचं, हे पण त्या दोघांमध्ये ठरलं गेलं पाहिजे. एक उदाहरण देते की दोघी बहिणी माझ्याकडे काउन्सिलिंगला आल्या होत्या, मुलाची आणि मुली. म्हणजे त्यांची सुनेची आई आणि सुनेची सासू अशा त्या दोघीजणी आल्या होत्या. आणि मुलीची आई आहे ना ती सध्या असं म्हणतात की ती राणी आहे. म्हणजे 2 मुली असतील तर ती महाराणी वगैरे असं बोललं जातं सध्या. तर त्या आल्या, समोर बसल्या होत्या आणि त्या असं म्हणल्या की मी आधीच सांगते माझी मुलगी काय ऐकत नाही आणि माझ्यासमोर यांना सांगताना ऑकवर्ड वाटेल, त्यामुळे मी बसते बाहेर जाऊन, असं म्हणून त्यांनी स्वतःला सोडवून घेतलं अगदी आरामशीरपणे आणि त्या बसल्या बाहेर जाऊन. आणि मग ही जी मुलाची आई होती त्या म्हणल्या मी इतकं करते पण माझ्या सुनेल त्याचं कौतुक नाही. तर मी म्हटलं तुम्ही काय करता, तर त्या म्हणल्या मी दर 4 दिवसांनी त्यांच्या बेडरूममधलं बेडशीट बदलते, महिनेभराने पडदे बदलते, दर 8 दिवसांनी मी फुलं नेऊन ठेवते तिथे आणि चकाचक आवरून ठेवते त्यांची बेडरूम. तिला काही नाहीच म्हणले, एक शब्द तिच्याकडनं कौतुकाचा येत नाही. तर मी म्हटलं तुम्ही हे का करताय सगळं.
तर म्हटलं तिला चांगलं वाटावं म्हणून. म्हटलं पण वाटतंय का? हे अतिक्रमण आहे. आत्ताच्या मुलांना स्पेस इतकी महत्त्वाची आहे आणि त्यांना असं वाटतं आम्ही आमच्या पद्धतीने पसारा टाकू ना, तुम्ही काय येताय आमच्या खोलीमध्ये. सो इथे ना एका सर्टन पेरिफेरलवरती ठेवणं आईवडिलांना, हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. कारण आईवडिलांच्या इंटरफिअरन्समुळे प्रचंड डिव्होर्स होत आहेत आत्ता. आता इंग्लिशमधला हा इंटरफिअरन्स शब्द फारच गोंडस आहे, मराठीतला फार मस्त शब्द आहे ढवळाढवळ. आणि खरोखरी ना आईवडिलांना कसं झालं आहे, आता 1 किंवा 2 मुलं घरात आहेत, सगळा फोकस येतो त्या मुलांवरती आहे. मग अगदी पूर्वीच्यासारखे दिवस जरी नसले तरीसुद्धा सगळं बदलतं ना लग्नानंतर, आणि ती भूमिका बदललेली आहे पूर्णपणे. त्यामुळे मोबाईल्स आहे. त्यामुळे हा पहिला मुद्दा आहे की आईवडिलांना आपल्याला वेगळ्या, म्हणजे त्यांना हे समजून सांगायचं की आम्ही हे बघतो अगाई. आणि हे सांगताना ना कुठेही आईबाबा दुखावले नाही गेले पाहिजेत. कारण असं असताना प्रत्येक नात्याला पण एक भूतकाळ असतो ना. मी त्या नात्यातनं पुढे आलेलो आहे किंवा आलेली आहे. तर आईला जर मी सांगायला लागले की आई प्लीज माझं सगळं छान व्यवस्थित चाललं आहे, जर प्रॉब्लेम आला तर मी तुला फोन करीन, तू रोज मला प्रश्न नको विचारू की आज भाजी कुठली केली आहे घरात. कारण इतकं पण विचारतात हल्ली मुली. आणि मोबाईल असल्यामुळे फारच गोंधळ आहे. पूर्वी लँडलाईन होता तर मुलीच्या आईने समजा फोन केला तर घरातली कुठलीही व्यक्ती उचलायची, मग त्या व्यक्तीशी 1-2 शब्द बोलले जायचे. आता इंडिव्हिज्युअलिटी इतकी वाढली आहे की प्रत्येकाकडे स्वतःचे 2-2 मोबाईल असतात, मग ते त्या पद्धतीने ते बोललं जातं. तर हा एक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की घरामध्ये ना कामाच्या संदर्भामध्ये खूप क्लॅरिटी पाहिजे. कारण कामावरनं आणि पैशावरनं या 2 गोष्टींवरनं वाद होतात. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा खूप क्लॅरिटी पाहिजे की आपण हे कसं करणार आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आवश्यक आहे, असं रीतसर घरामध्ये मीटिंग घेऊन ठरवलं गेलं पाहिजे. आणि अजून एक चौथी गोष्ट महत्त्वाची आहे की कितीही लव्ह मॅरेज असू दे, कितीही तुमची कोर्टशिपचा काळ असू दे, तुम्ही ज्या वेळेला लग्न करून 24 तास एकत्र राहायला लागता तेव्हाच माणसाचं खरं स्वरूप बाहेर येतं. तोपर्यंत तुम्ही काही वेळापुरतं भेटत असता. एक 4 तासाला भेटताय, 2 तासासाठी भेटताय, तेव्हा सगळं गुडीगुडीच असतं. पण लग्नानंतर अचानक तो असं म्हणायला लागतो माझ्या मित्रांमध्ये जाऊ तेव्हा तू जीन्स नको घालूस. हे होतं पाहिलेलं आहे. आणि मग हे जर होत असेल तर त्याच्यामागची कारणं शोधून, म्हणजे तू आता ऑर्थोडॉक्सच आहेस, पूर्वी तुला चालत होतं आता चालत नाही, तर मग तो प्रियकराच्या भूमिकेतनं आता नवऱ्याच्या भूमिकेत गेलाय ना. सो कितीही जरी म्हणलं की मला मित्र म्हणून हवाय माझा नवरा, तरीसुद्धा तो नवरा असतो किंवा ती बायको असते, ह्या गोष्टी विसरता कामा नाहीत आपण. एक छोटंसं उदाहरण देते की काय फरक पडतो. मध्यंतरी आमच्याकडे एक ना कपल आलं होतं, आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती. तर त्यात ते असे 4 वर्ष एकत्र होते रिलेशनशिपमध्ये. आणि लग्न झाल्यानंतर ती म्हणली की मी जेव्हा घरी आली त्यांच्या राहायला तेव्हा म्हणली हा हॉलमध्ये पाय असे टिपॉयवर ठेवून ब्रश करतोय, हे कोण करतं म्हणली. आणि सकाळी 7 वाजता TV लागलेला, हे म्हणली मला आयुष्यात शक्य नाही आहे, हे कोण करतं म्हणली. मी पहिल्यांदा म्हणलं बाथरूममध्येच पहिलं दात घासायला. सो इतक्या ज्या सवयी ज्या आहेत ना या खूप वेगवेगळ्या असतात माणसांच्या. एकत्र राहिल्याशिवाय त्या कळणारच नाहीत. लग्नपूर्वक समुपदेशनाची गरज आहे का आणि त्याच्यात नक्की काय केलं जातं? खूप आहे. एकतर त्याला समुपदेशन किंवा काउन्सिलिंग म्हणू नये, कारण माझं काही बिघडलेलं नाही आहे, मला गरज नाही आहे काउन्सिलिंगची असं बऱ्याचदा अशी म्हणणारी अनेक मंडळी आहेत. किंवा एक जण तयार असतं आणि एक जण म्हणतं मला काही गरज नाही आहे. आणि नॉर्मली नवरा बायकोची जी जोडी असते ना त्यात एक प्रॅक्टिकल असतो, दुसरा इमोशनल असतो. बरोबर. एकाला पंखा फुल स्पीडवर लागतो, दुसऱ्या हे बहुतेक सगळ्या जोड्यांमध्ये असतं. मी माझा नवरा कारमध्ये बसतो तेव्हा तो बसला पण तो फुल कर एसी, तो ड्रायव्हर पण गारडतो पुढचा. मी म्हणते नाही मी पण बसली आहे. अगदी मजेशीर अनुभव आहे. पण असं असतं तर आम्ही जनरली मुलामुलींना सांगताना असं म्हणतो की तुम्ही गप्पा मारायला या आणि मग गप्पा मारायला आल्यानंतर तुला काय हवं आहे, कसं हवं आहे, मग कुठे तुला बदलायला हवं आहे, कुठे नको बदलायला. किंवा अगदी आता अरेंज मॅरेजमध्ये फोटो बघून रिजेक्ट करतात, हे अगदी म्हणजे प्रायमरी स्टेजचं आहे. तर फोटो बघून रिजेक्ट करू नका. फोटो सगळ्यांना फोटोसाठी खूप ते कम्फर्टेबल असतात असं नाही ती व्यक्ती, पण आपल्याला अनेक वेळेला असं होतं ती बोलायला लागली की त्याचं दिसणं विसरायला होतं. हे किती चतुरस्त्र आहे हे बोलल्याशिवाय कळत नाही. सो पहिलं फोटो
बघून रिजेक्शन करू नका, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तरीसुद्धा फोटो बघितले जातात तर त्याच्यासाठी सिरियस व्हा. उगीच चष्मेवाले फोटो मागे आयफेल टॉवरने पुढे एवढा असता तो, असं नका. असं खूप जण करतात, तर ते करू नका. तिसरा मुद्दा असा आहे की अबाउट मी म्हणून आमच्याकडे कॉलम आहे, तर त्याच्यामध्ये टेम्पलेटसारखं भरू नका. तुमचं व्यक्तिमत्व कळेल असं भरा. बहुतेक मुलं मुली त्याच्यामध्ये फन लव्हिंग लिहितात आणि मला तर तो शब्दही हल्ली आवडत नाही. म्हणजे मला असं वाटतं आमच्या साईट डेव्हलप करतात त्यांना म्हणावं की फन लव्हिंग टाईप केलं की तो उठणार नाही असं बघा. आता फन लव्हिंग म्हणजे मला मजा करायला आवडते, तर कुणाला नाही मजा करायला आवडत, पण आयुष्य फक्त मजा नाही आहे ना, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला असायला पाहिजे. तर मग मी जसं म्हणतो की मी स्वभाव आपले जुळत आहेत की नाही. पत्रिका तर अनेक जण बघतात, पण पत्रिका बरोबरच किंवा ते तो वेगळा भाग झाला, तो प्रत्येकाच्या विश्वासाचा भाग आहे. परंतु स्वभाव जुळत आहेत का ते बघण्यासाठी मी बऱ्याचदा काय होतं की नंतर विवाह उत्तर समुपदेशनासाठी जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांच्या व्यक्तिमत्व चाचण्या घेतो, MCMI वगैरे त्या चाचणी घेतो. तर तशा चाचण्या आधीच करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? चाचण्या तर हव्यातच करायला, पण त्याचबरोबर बोलताना एकमेकांच्या व्हॅल्यूजबद्दल बोललं गेलं पाहिजे. व्हॅल्यूज जर तुमच्या मॅच झाल्या तर फारसं तुमची भांडणं होती, म्हणजे मतभेद होती, पण डिवोर्सपर्यंत ते प्रकरण जाणार नाही. अगदी छोटं उदाहरण त्यातलं द्यायचं म्हणजे की मी स्वतः खूप पैशाच्या मागे धावणारी नाही आहे, पण माझा नवरा तसा असेल तर आमच्या वेळेचं गणित कुठे जमणार नाही. तर ते जमलं पाहिजे. पंक्च्युअलिटी आहे, ट्रान्सपरन्सी आहे, स्पेसची नेमकी कल्पना आहे. तर या सगळ्याच्या व्हॅल्यूज आहेत, ऑनेस्टी आहे, एकनिष्ठता आहे, या व्हॅल्यूज तुमच्या जुळल्या पाहिजेत. आणि मोस्टली काळानुरूप व्हॅल्यूज बदलत असल्या तरीसुद्धा ते युनिव्हर्सल असतात. सो तुमच्या जर व्हॅल्यूज जुळत असतील तर मग तुम्हाला खूप सोपं जाईल ते करायला. किंवा ते बोलत असताना सुद्धा हॅबिट्सबद्दल जे बोललं जातं की आता ड्रिंक्स तू घेतोस का किंवा तू घेतेस का. मुलांची मुक्तेदारी नाही ना आता, मुली पण भरपूर घेतात. तर तू घेतेस का किंवा घेतोस का, तर मग तो किंवा ती म्हणते मी ऑकेजनल ड्रिंक करेन. तर विचारलं गेलं पाहिजे की ऑकेजन म्हणजे काय, किती ऑकेजन, ऑकेजनचं तुझी डेफिनेशन काय आहे. तर हे माणसागणिक त्याची डेफिनेशन वेगळी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सध्याच्या कॉर्पोरेट फील्डमध्ये एक अशी परिभाषा आहे की माइंड फ्राईंग. म्हणजे काय की सोमवार ते शुक्रवार मी काम करून इतका दमतो की शनिवारी बसायलाच लागतो. चल बसूया. आता ही जी परिभाषा आहे ही पण कळली पाहिजे. हां, दर 8 दिवसांनी बसूया असेल तर विचार करा. म्हणून ते ऑकेजन किती ऑकेजनली आहे तो विचारायला पाहिजे. त्यामुळे ते पण बोललं गेलं पाहिजे. दुसरं असं मला वाटतं की आत्ता आपण जे असं म्हणतो ना की आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप पॉलिटिक्स आहे, आत्ताच्या नोकऱ्यांमध्ये स्ट्रेस खूप आहे, किंवा बॉस आणि हे नातं जे आहे ते खूप त्रासदायक आहे वगैरे. तर तुम्ही त्याच आयुष्यामध्ये आहात ना, त्याचा बाऊ किती करताय तुम्ही. मग प्रत्येक विकेंडला तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे, प्रत्येक विकेंडला सेलिब्रेशन पाहिजे, प्रत्येक विकेंडला तुम्हाला घरात बसावंच असं वाटत नाही. आणि घरं घ्यायची लाखो कोट्यावधी रुपयांची, मग एक 1 BHK घ्यावं किंवा अगदी 1 रूम घेऊन राहा ना, तसंही तुम्ही विकेंडला बाहेरच असता. सो मग त्याच्यासाठी खूप कर्ज काढायची आणि मग म्हणजे ह्याचा मेळच नाही कुठे. सगळं ते विशेष सायकल. तर हे सगळं सुरुवातीला बोललं गेलं पाहिजे की तुझ्या नेमक्या कल्पना काय आहेत घराच्या. घरात राहायला आवडतं का. घरात राहायला आवडत असेल एकाला आणि एकाला नसेल आवडत तर कसं काय जमायचं त्यांचं. मग तेच म्हणून म्हटलं मी ही जी कम्पॅटिबिलिटी आहे ही आधीच बघितली, नक्कीच बोललं गेलं पाहिजे त्याच्यावर. आणि हे ना हे पत्रिकेतनं नाही कळत. बरोबर. हे बोलल्याशिवाय, कारण म्हणून तो स्वचा अभ्यास बनला ना सुरुवातीला की मला काय हवंय. मी तुमचं इथे लिहिलंय ना की हॅपीनेस, काय लिहिलंय ते वाक्य मगाशी मी वाचलं खाली, नो सबस्टिट्यूट टू हॅपीनेस. नो सबस्टिट्यूट टू हॅपीनेस. तर मला हॅपीनेस हवाय ना. माझं आयुष्य कसं जायला पाहिजे, तर मला आनंदी राहायचं आहे. मला सुख आणि आनंद याच्यातला पण फरक करता आला पाहिजे. की प्लेजर किंवा सुख जे असतं ना ते भौतिक गोष्टींमध्ये असतं, पण आनंद असतो तो समाधानात असतो. तर तो त्यातला फरक विचारला आला पाहिजे की मला असं वाटतं, तुला काय वाटतं, हे सगळं बोललं गेलं पाहिजे. म्हणून आधी मला काय हवंय ते कळलं पाहिजे.
तर मग आता आपण लग्न झाल्यानंतर आता आपण त्या आर्थिक गोष्टीच बोलतो आहोत, तर लग्न झाल्यानंतर त्या नवदाम्पत्यानी आपल्या जबाबदाऱ्या किंवा आर्थिक निर्णय किंवा करिअरमध्ये होणारे बदल किंवा बदली याबाबत कसा दृष्टिकोन ठेवायला हवा? सॉरी, एवढं भरलंय ना सगळं, मला फोटो हवा होता. एकतर ना जबाबदाऱ्या ज्या आहेत ते दोघांच्या इक्वल पाहिजे. म्हणजे फक्त घरातल्या कामात मुली असं म्हणतात कामात सहभाग पाहिजे वगैरे आणि पैसे मात्र देत नाहीत घरामध्ये, हे काही बरोबर नाही. म्हणजे आजकाल काय झालं माहिती आहे का की कुठल्याही मुलांशी बोला तुम्ही, त्यांना ना घर चालवण्यासाठी जे पैसे लागतात ते मिळवून देणारंच क्षेत्र निवडावं लागतं. म्हणजे त्या दृष्टीने मला मुलं बिचारी वाटतात. म्हणजे कसं आहे की इंजिनिअरिंगला एवढं हे काय, मुलं का धावतायत, IT कडे का धावतायत, पैसा आहे तिथे. मुली स्वतः खूप पैसे मिळवतात. हां, असं नाही आहे की त्या मिळवत नाहीत, इनफॅक्ट मुली जास्त मिळवतात, पण त्या घरी पैसे देत नाहीत. तिथे समानता नाही. फक्त लग्न अरेंज मॅरेजमध्ये निवडताना तो माझ्यापेक्षा मोठा पाहिजे वयाने, उंचीने जास्त पाहिजे, पगार जास्त पाहिजे माझ्यापेक्षा, शिकलेला जास्त पाहिजे. अगं बाई, मग तू समानता कुठे बघतेस? फक्त घरातल्या कामात. आणि ती समानता अशी 50-50% नसते ना, की तू भाजी चिर मी फोडणी टाकते, असं नसतं ना. अशा शब्दात बोलतात मुलं मुली जी बोलतात ती. किंवा आता आम्ही एक वेगवेगळ्या प्रकारचे थेटभेट कार्यक्रम घेतो, म्हणजे मेळावे जे म्हणतो ना आपण ते. तर गेल्या वर्षी आम्ही एका रिसॉर्टला मुलांना नेलं होतं. तर तिथे आम्ही असे 5 ग्रुप केले होते आणि तुम्ही सगळ्यांनी पोपटी शब्द ऐकलाय? हां, तर तिथे आम्ही मुलांना पोपटी करायला दिली होती. तर तिथे काही भाज्या ठेवल्या होत्या आणि सांगितलं की हे ग्रुपमध्ये तुमचं तुम्ही आता ही पोपटी तुम्ही करायचे, हा माठ आहे त्याच्यासाठी, हा कडलेला खड्डा आहे वगैरे, हे मसाले ठेवलेले आहेत. तर मुली असं काप भाजी काप असं त्या मुलाला म्हणली. तर तो म्हटला काप चीर म्हणतात. तर तिथपासूनच ते सगळं सुरू झालं. आणि मग ते ऐकताना लांबून इतकी मजा वाटत होती की ते प्रत्यक्ष आता नात्यात नाही आहे, पण ते कुरघोडी कोण करतं, कोण डॉमिनेट करतोय दुसऱ्यांवर, येते तो मुलं बिचारी गेल्या सुरी हातात धरली मुलांनी.